11 मार्च 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला। शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजारामराजे स्वराज्याच्या गादीवर बसले। मात्र 1700 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी राजारामराजांचा मृत्यू झाला। राजारामराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपण्याच्या वाटेवर होतं। एकीकडे परकीयांचा झंझावात तर दुसरीकडे सोक्यांची फितुरी, यामुळे स्वराज्य धोक्यात आलं होतं। अशा कठीण परिस्थितीत रयतेला आता राजाच राहिला नाही, किमान आता तरी स्वराज्य ताब्यात येईल या आनंदात असणाऱ्या औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर करत तब्बल 7 वर्ष तलवार हातात घेऊन औरंगजेबाला या मातीमध्ये धूळ चारणाऱ्या या महान वीरांगना भद्रकाली ताराराणीची ही शौर्यगाथा। महाराणी ताराबाई म्हणजे शिवरायांचे धाकले पुत्र राजारामराजांच्या पत्नी आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होय। 1675 साली ताराराणीचा जन्म झाला। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळणारी महान वीरांगना म्हणजेच ताराराणी। शूरवीर संताजी धनाजी सोबत घेऊन मोगलांच्या अक्षरशः सळो की पळो करून सोडणारी स्वराज्याची वाघीण म्हणजे ताराराणी। राजारामराजांच्या मृत्यूनंतर सर्व कारभारी सूत्रे स्वतःच्या हाती आल्यावर ताराराणींनी आपले पुत्र दुसरे शिवाजी यांचा मन चकारोहण केला। त्यानंतर समोर उभ्या असलेल्या कठोर प्रसंगांना खचून न जाता मोगली फौजांना जिद्दीने मागे सारण्यासाठी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली। हे स्वराज्य टिकून राहावं, रयतेचा स्वाभिमान टिकून राहावा म्हणून ताराराणींनी शत्रूविरोधात एल्गार पुकारला। स्वराज्यातील मुत्सद्देगिरांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांना बरोबर घेऊन एकजुटीने त्यांनी स्वराज्याचा शत्रू रोखून धरला। लष्करांचा आत्मविश्वास वाढवला। मोगलांना कर्दनकाळ वाटावी अशी झंझावाती स्वराज्य सत्ता त्यांनी त्यांच्या समोर उभा केली। दिल्लीच्या सत्तेवर स्वतःचा धाक निर्माण केला। स्वराज्याची खालवलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलखीवर हल्ले केले। करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली। महाराणी ताराबाईंच्या रूपाने त्या काळी महाराष्ट्राला असे करारी नेतृत्व मिळाले याचा इतिहासाला नक्कीच अभिमान आहे। घोडेस्वारमध्ये निपुण असलेल्या ताराराणी अत्यंत बुद्धिवान आणि तडफदार होत्या। त्यांनी युद्धकौशल्य आणि राजकारणाच्या उलाढालीचे तंत्र अवगत होते। सन 1700 ते 1707 या काळात ताराराणीच्या तडफदार धोरणामुळे मुत्सद्दीमुळे 7 वर्षे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेर अपयश येऊन औरंगजेब इथेच कबरीमध्ये बंदिस्त झाला।